रामराम शेतकरी मित्रांनो, ह्या वर्षी अभूतपूर्व असा पाऊस झाला संपूर्ण महाराष्ट्रभर. आणि सध्याच्या काळामध्ये या सप्टेंबर महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रभर पूर परिस्थिती निर्माण झाली आणि शेतकऱ्यांची पिकं अशा पद्धतीनं पाण्यामध्ये गेली आहेत. ऊस असेल, सोयाबीन असेल, घेवडा असेल, कापूस असेल, सगळी पिकं पाण्यामध्ये नासून गेलेली आहेत. पण ह्यातूनच आपण एक धडा घ्यायला हवा. इथून पुढं पावसाची अनिश्चितता अशीच राहणार आहे. त्यामुळे कमी कालावधीची पिकं पावसाळ्यामध्ये घ्यायची का न घ्यायची ह्यावर आपण एकदा विचार करणं गरजेचं आहे. कारण ज्या कालावधीमध्ये पिकाची सुगी जवळ येते, काढणी जवळ येते, त्यावेळेस घेवडा आणि सोयाबीनसारखी पिकं आत्ता सध्या पाण्यामध्ये पुरामध्ये नासून चाललेली आहेत. तर हा आहे भाताचा प्लॉट. आमची ही परिस्थिती सध्या अशीच झाली होती. ह्या वर्षी 13 मेपासून पाऊस सुरुवात झाला आणि 8 ते 9 दिवसामध्ये सगळीकडं रानं उपळली. म्हणजे रानामध्ये पाणी साचलं, पाझर फुटले. मग त्यावेळेस आम्ही पेरू शकत नव्हतो कारण वापसा नव्हता. मग आम्ही काय केलं की भाताची रोपं टाकली. पण भाताच्या लागणीच्या वेळेस घरामध्ये सगळे आजारी पडले आणि त्यामुळे भात लागण थोडीशी लांबली आणि तणंसुद्धा लवकरच्या पावसामुळं भरपूर वाढलेली होती रानामध्ये. पण ह्यातनं धडा हा घ्यायचे की सोयाबीन लागवड करून त्याला दर तर नसतोच आणि काढणीच्या वेळेस अशी जर पाण्याची परिस्थिती निर्माण झाली, ही समोर दिसते अशा पद्धतीनं, तर हातात आलेलं पीकसुद्धा वाया जातं. मग अशा वेळेस जी आपली पारंपरिक शेती होती ही फायद्याची ठरते. कारण पूर्वी आपल्या पूर्वज शेतकऱ्यांनी रानाच्या प्रतवारीनुसार त्या रानामध्ये कोणती पिकं घ्यायची हे ठरवलेलं होतं. आणि त्यातलंच अशा पद्धतीची जी चिबडाची निचरा न होणारी रानं आहेत, अशा ठिकाणी भाताच्या काही स्थानिक जाती त्यांनी विकसित केलेल्या होत्या, परंपरेने त्यांच्याकडे आलेल्या होत्या. अशा भाताच्या जाती निवडाव्यात आणि अशा अनिश्चित पावसाच्या काळामध्ये आपल्या शेतीमध्ये फायदा करून घ्यावा. धन्यवाद.